या कार्यक्रमाचे प्रायोजक जॉइंट्स क्लिनिक. श्रोतेहो नमस्कार. जॉइंट्स क्लिनिक प्रस्तुत अस्थिरोग निदान आणि उपचार या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अस्थिरोग निदान आणि उपचार हे बघत असताना कृत्रिम सांधेरोपणाबद्दल या कार्यक्रमातून आपण माहिती घेतो. ही माहिती आपल्याला द्यायला आणि मार्गदर्शन करायला माझ्यासोबत आहेत जॉइंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश सराफ सर. नमस्कार सर. नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमातला प्रश्न आपल्याला विचारलाय निलेश जोशी यांनी. कृत्रिम रोपण झाल्यानंतर जर ऍक्सिडेंट झाला किंवा फ्रॅक्चर झालं तर त्याची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते का? याचं एक सोपं उत्तर आहे की ह्या वयामध्ये म्हणजे 60-65 वर्षानंतर कुणीही पडलं आणि त्यांना जर का फ्रॅक्चर झालं तर त्या फ्रॅक्चरची ट्रीटमेंट किंवा त्याच्यासाठी लागणारी शस्त्रक्रिया ही तरुण माणसापेक्षा थोडीशी अवघडच असू शकते, गुंतागुंतीची असू शकते. त्याचं कारण या वयामध्ये हाडं ही अधिक ठिसूळ असतात. झालेले फ्रॅक्चर्स हे अतिशय कम्युनिकेटेड असू शकतात, म्हणजे त्याचे जास्त तुकडे झालेले असू शकतात आणि हे सगळे तुकडे एकमेकांना जोडल्यानंतर ते आपले आप जुळणे ही प्रक्रिया थोडीशी गुंतागुंतीची असते, अधिक काळ घेणारी असू शकते. कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर जर का कृत्रिम सांध्याच्या आजूबाजूला फ्रॅक्चर झालं, म्हणजे जॉईंट मध्येच फ्रॅक्चर झालं किंवा जॉईंटच्या जवळ फ्रॅक्चर झालं, ज्याच्यामुळे सांधेरोपण केलेल्या सांध्याला धक्का लागला किंवा तो सांधा लूज झाला, तर मात्र आपल्याला त्याच्यासाठी अधिक वेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया नक्की लागू शकते. पण कृत्रिम सांध्यापासून दूर जर का फ्रॅक्चर झालं तर त्याची ट्रीटमेंट मात्र ही नेहमीच्या फ्रॅक्चर सारखीच केली जाते. अच्छा, याविषयी अजूनही बोलणार आहोत, पण तत्पूर्वी श्रोतेहो, तुम्हाला जर कृत्रिम सांधेरोपणाबद्दल काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा SMS करू शकता 98-233 98-033 या नंबरवरती. नंबर पुन्हा एकदा 98-233 98-033. सर, आता तुम्ही सांगत होतात की ऍक्सिडेंट केसमध्ये किंवा फ्रॅक्चर केसमध्ये काय काळजी घेतली जाते. त्याचबरोबर अजून एक प्रश्न असा आहे की पुन्हा सर्जरी कुठल्या कारणामुळे करावी लागते एकदा सांधेरोपण सर्जरी झाल्यानंतर? कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी झाल्यानंतर साधारणपणे आम्ही पेशंटला सांगतो की याचं आयुष्यमान जे आहे ते 15 ते 20 वर्षाचं लाईफ तुम्हाला या सांध्याचं मिळू शकेल. परंतु काही कारणांमुळे पेशंटला पुन्हा रिव्हिजन सर्जरी लागू शकते. त्याच्यातलं एक महत्वाचं कारण आहे जे आपण आत्ताच बघितलं की जर का पेशंट पुन्हा पडला, त्याला सांध्याच्या भोवती फ्रॅक्चर झालं आणि त्याच्यामुळे कृत्रिम सांधेरोपण करून बसवलेला सांधा लूज झाला किंवा त्याला काही प्रकारची इजा झाली तर पेशंटला पुन्हा सांधेरोपण शस्त्रक्रिया लागू शकते. दुसरं महत्वाचं कारण आहे ज्याला आम्ही म्हणतो असेप्टिक लुझनिंग. असेप्टिक लुझनिंग म्हणजे हा बसवलेला सांधा जो आम्ही सिमेंट लावून बसवलेला असतो सांधा आतमध्ये, आणि काही कारणामुळे पेशंटचा हा सांधा आपोआप लूज व्हायला लागतो. त्याचं जे हाडं आहेत ती हाडं थोडीशी ठिसूळ होतात किंवा सिमेंट आणि हाडं यांच्यामध्ये थोडीशी जागा आपोआप क्रिएट होते आणि ह्या सगळ्या कारणांमुळे हा जो सांधा आहे हा लूज होतो. लूज झालेला सांधा पेशंटला इन्स्टॅबिलिटी देतो. चालताना त्याला कॉन्फिडन्स वाटत नाही, पडेल की काय असं वाटतं आणि पुन्हा वेदना चालू होतात. असं जर का झालं तर मात्र त्या पेशंटला पुन्हा सांधा रिवाइज करावा लागतो किंवा त्याला रिव्हिजन सर्जरी लागू शकते. तिसरं महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे इन्फेक्शन, जे आपण एका एपिसोडमध्ये मागे पण बोललो आहे की कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया करताना किंवा नंतर काही वर्षांनी काही कारणामुळे पेशंटला जर का सांध्यामध्ये इन्फेक्शन झालं, सांध्याच्या भोवती इन्फेक्शन झालं, तर अशा कंडिशनमध्ये कृत्रिम सांधेरोपण केलेला सांधा काढून टाकावा लागतो. त्याच्यानंतर काही काळ मध्ये जाऊ द्यावा लागतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा रिव्हिजन सर्जरी म्हणजे दुसरा सांधा पुन्हा त्या सांध्याच्या जागी आपल्याला सर्जरी करून बसवावा लागतो आणि त्यानंतर पेशंट पूर्ववत त्याची ऍक्टिव्हिटी करू शकतो. ही प्रामुख्याने कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया पुन्हा करण्यासाठी, ज्याला मी म्हणतो रिव्हिजन करण्यासाठीची कारणं आहेत. अच्छा सर, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, त्यामुळे जाता जाता आजची काय टिप तुम्ही द्याल? कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया केलेल्या सगळ्या पेशंटनी घरामध्ये आणि घराच्या बाहेर जाताना काही काळजी घेणं गरजेचं आहे. घरामध्ये शक्यतो फ्लोरिंगवर पाणी पडलेलं असू देऊ नये, ज्याच्यामुळे त्यांचा पाय घसरण्याची शक्यता आहे. बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये रॉड बसवावेत, ज्यामुळे त्यांना उठताना बसताना सहजतेने या ऍक्टिव्हिटी करता येतील. आणि घराच्या बाहेर पडताना शक्यतो हातामध्ये काठी ठेवावी. तुमच्या हातातली काठी बघून लोक आपोआप तुमच्यापासून दूर जातील. खड्ड्यामध्ये पाय गेला तर तुम्हाला थोडासा ऍडिशनल सपोर्ट मिळेल. श्रोतेहो, तुम्हाला जर कृत्रिम सांधेरोपणाबद्दल काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा SMS करू शकता 98-233 98-033 या नंबरवरती. नंबर पुन्हा एकदा 98-233 98-033. अस्थिरोग निदान आणि उपचार मध्ये आज इथंच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.